तर तुमच्या घरात असं लेकरू आहे जे सतत अग्रेसिव्ह होतं, ओरडून बोलतं आणि थोड्या थोड्या गोष्टींवर चिडतं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीसाठी प्रत्येकच वेळी त्याची आईच जबाबदार आहे असं अजिबात नाही. एक आजी म्हणून, आजोबा म्हणून, काका म्हणून, बाबा म्हणून कोणत्याही रिलेशनमध्ये असाल तुम्ही त्या लेकराच्या, तर त्याच्या रागवण्याला तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता किंवा तुम्हाला राग आल्याच्या नंतर तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता यावर सुद्धा डिपेंड करतं की त्या लेकरानं त्याची रिॲक्शन कशी ठेवली पाहिजे. आपल्याला जर असं वाटत असेल की मी एखादा धपाटा देईल आणि सांगेन की बिलकुल असं ओरडायचं नाही, तर तुम्ही एक पॅटर्न सेट करत आहात की राग आल्यावर ओरडतोच आपण, राग आल्यावर मारतोच आपण, राग आल्यावर अग्रेसिव्ह होतोच आपण. तर मग त्या लेकरालाही तेवढंच कळतं की जर एखादी गोष्ट माझ्या मनाविरोधात घडली तर मीही ओरडलं पाहिजे, मीही रागावलं पाहिजे, मीही चिडलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की आईचं वागणं अफेक्ट करत नाही, 100% अफेक्ट करतं. पण घरातला एक सदस्य म्हणून जर तुमच्या घरात एक बाळ असेल तर तुमचंही वागणं अफेक्ट करतं. त्यामुळे आईकडे पॉइंट आउट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचंही वागणं बघितलं पाहिजे की त्या लेकराला राग आल्यावर मी कसा वागतो किंवा मी कशी वागते, कारण का त्याचा सुद्धा त्याच्यावर फरक पडत असतो. आईपेक्षा तुलनेनं कमी पडतो, पण असं अजिबातच म्हणता येणार नाही की घरातल्या बाकी लोकांकडून लेकरू शिकत नाही. ते सगळ्यांकडूनच ऍब्झॉर्ब करतं, आधी ऑब्झर्व करतं आणि मग त्याच्या वागण्यात त्या गोष्टी आपल्याला दिसतात.